महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। चर्चेतली बातमी अशी आहे की विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह आहेत। उबाटा पक्षानं नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मधला उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी जी आहे ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी केली। उबाटानं त्याचे उमेदवार मागे न घेतल्यास मुंबई शिक्षकचा उमेदवार काँग्रेस कायम ठेवणार असा इशाराच त्यांनी दिला आणि त्यामुळे विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस आणि उबाटामधले मतभेद समोर आल्याचं दिसून येतंय। दरम्यान नाना पटोलेंच्या मागणीवर अंबादास दानवेंनी सामंजस्यानं बोलणी करून तोडगा काढणार असल्याचं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव कमी आहे तिथल्या 4 जागांवर उमेदवार उभे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। शिवसेनेनं या 4 मतदारसंघात नोंदणी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे। मागच्या सुद्धा शिवसेना लढलेली होती आणि म्हणून 4 ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत। परंतु या संदर्भात निश्चित बोलणी होऊ शकते, सामंजस्याने हा सगळा विषय मार्गी लागू शकतो असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। मग फक्त ज्या जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते, शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे, त्या जागा लढणं आजपासून नाही तर आधीपासून शिवसेना या मतदारसंघावर काम करते। ऑलरेडी शिवसेनेचं या ठिकाणी आहे, जसं आता नाशिकमध्ये जो शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेचा पुरस्कृतच होता ना, आहेच ना, तिथं काय चर्चा करायची। राहिला कोकणचा, आता कोकणाची मागच्या वेळेस काँग्रेस आणि शिवसेना कोणी किती मतं घेतले ते चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, त्यामुळे शिवसेना तिथे लढते। नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीतही हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा रंगतोय। महायुतीचे उमेदवार संदीप गुळवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवारही रिंगणात होते। या 2 अपक्ष उमेदवार जे संदीप गुळवे आणि अपक्ष किशोर दराडे यांची माघारी करताना महाविकास आघाडी आणि महायुतीची चांगलीच दमछाक झाली। किशोर दराडे हा अपक्ष उमेदवार गेल्या 2 दिवसांपासून गायब होता, मात्र या अपक्ष किशोर दराडेला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकृत उमेदवार असलेल्या किशोर दराडेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उभं करत त्याची माघारी करून घेतली। तर तिकडे संदीप गुळवे या अपक्ष उमेदवाराला परराज्यातून शोधून आणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याची माघार करून घेतली। मात्र या सगळ्या घडामोडींनंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोघांवरही आरोप प्रत्यारोप केले। ते आम्ही या ठिकाणी कुणालाही घेऊन आलेलो नाही आहे। आमचे महायुतीचे उमेदवार जे आहे किशोर दराडे आमदार, त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि दुसरे उमेदवार जे 2 दिवसापूर्वी ज्यांनी फॉर्म भरला होता ते आता माघार घेण्यासाठी आले, ते योगायोग समजावं लागेल। प्रतिस्पर्धी उमेदवाराने एक वेगळी खेळी केलेली होती। संदीप नामदेव गुळवे नावाच्या व्यक्तीचा त्यांनी फॉर्म भरला होता, ते सुद्धा तसे अनभिज्ञ होते। त्यांनाही माहीत नव्हतं कुठल्या कामासाठी माझी स्वाक्षरी घेतली आणि त्यांना फॉर्म भरल्यानंतर त्याला महाराष्ट्राच्या बाहेर त्याला घेऊन जाण्यात आलं होतं। तिथून रात्री आमच्या सोर्सने त्या ठिकाणावर त्यांनी विनंती केली, त्यानुसार आम्ही त्यांना नाशिकमध्ये आणलं आणि त्यांनी आज प्रामाणिकपणे माघार घेतली आणि संदीप गुळवेंना समर्थन दिलं। नेमकी काय परिस्थिती? माघार घेतली। का बरं? सोयीच्छेने। अर्ज का भरला होता? अर्ज बी सोयीच्छेनेच भरला होता। तुम्ही 2 दिवस कुठे होते? तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे। हां, नाही पण तुम्हाला गायब केलं होतं, नाही, तुमचं अपहरण झालं होतं, हे असं सगळं चुकीचं आहे। हां, चुकीचं आहे। आज पण शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी आले तुम्हाला घ्यायला? नाही कोण आहे? कोण हे माझे सासरे, कोणी कोण नाही। सोयीचेच प्रश्न आहे ना, लोकशाहीप्रमाणे भरला, लोकशाहीप्रमाणे सासरे उमेदवारी अर्ज भरला होता, तुम्ही पोलिसांच्या व्हॅनमध्ये गेला, नंतर कुठे गायब झाला होता? मी माझ्या पद्धतीने तर मला थांबायचं थांबलो ना। तुमच्यावर काही दबाव वगैरे? नाही काही प्रेशर वगैरे नाही का? काहीच नाही। खुशीने अर्ज मागितला? आणि त्यातच एक महत्त्वाची बातमी हाती येते। राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जाणार आहे। 27 जूनच्या अधिवेशनापूर्वी हा विस्तार होणार का हे आता बघावं लागेल। 10 नवे मंत्री शपथ घेणार आहेत असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली।
युगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमधील पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली। युगेंद्र पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पक्ष कार्यालयाला भेट दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावरती असून शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी व्यापारी महासंघाचा मेळावा पार पडणार आहे। त्यानंतर वकील बार असोसिएशनचा मेळावा घेण्यात येणार आहे। बारामती क्लब इथं डॉक्टरांचा फॅमिली मेळावाही आयोजित करण्यात आला आहे। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका समोर असताना घडामोडींना वेग आलाय। बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे ती युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली। तर दुसरीकडे आता बारामतीमधील काटेवाडीतील ग्रामस्थ सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याच्या मागणीसाठी एकवटलेत। अजित पवारांच्या काटेवाडी या मूळ गावी सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमतानं ही मागणी केली आहे। त्यामुळे बारामतीत नव्या राजकारणाला तोंड फुटलंय। पुढे पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली। गोविंद बागेत या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत ही मागणी केलेली आहे। बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली। अशात शरद पवार 3 दिवसांसाठी बारामतीत आले असून कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। साहेबांना आम्ही मागणी केली की आता सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या वेळेस युगेंद्र दादांची जी सामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे ती मजबूत झालेली आणि जनमानसामध्ये युगेंद्र दादांचा जे काम आहे आणि तो जो चेहरा आहे तो समोर येतोय। ही लोकांची मागणी की त्यांना या विधानसभेला तिकीट द्यावं, आमदारकीला तिकीट द्यावं, ही लोकांची मागणी। ही आम्ही दादांचं काम हे साहेबांच्या कानावरती घातलं। तर साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही नंतर निर्णय घेऊन कळवू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। डायरेक्ट दादा सर्वसामान्य लोकांपर्यंत कनेक्ट झालेले आहेत। त्यांना कुठल्याही भेट घ्यायची असेल तर त्यांना कुठलाही PA नाही, कुठलाही माणूस त्यांच्या मध्यस्थी नाही, डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आणि दादांना भेटायचं। त्याच्यामुळे मग डायरेक्ट विधानसभा दिली तरी काही अडचण नाही। 108 ते 109 गावांमध्ये आदरणीय युगेंद्र दादा फिरलेले आहेत। त्या 108 गावातील लोकांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली आहे। बाबुर्डी सारख्या ठिकाणी ज्या वेळेस पत्रे उडवले होते घराचे तिथे देखील आर्थिक मदत केली। त्याचप्रमाणे शरीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आता दुष्काळी भागामध्ये टँकर चालू आहेत आणि तेच काम करत असताना वादा तोच पण दादा नवा ही एक आम्ही सूत्र या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी युगेंद्र दादांना बारामती विधानसभाचं तिकीट द्यावं ही विनंती करण्यासाठी आदरणीय साहेबांकडे आलो होतो। दादांचं काम बोलतंय त्याच्यामुळे घाई वगैरे अजिबात काही नाहीये आणि लोकांच्या मनातील उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही की ह्या गोष्टीला घाई होते म्हणून। पुढे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर आता भाजपने दावा केलाय। जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी अतुल सावे यांना पालकमंत्री करावं अशी मागणी केली आहे। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे हे लोकसभेत विजयी होत खासदार झाल्यानं आता संभाजीनगरचं पालकमंत्रीपद रिक्त होणार आहे। त्यामुळे आता संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय। तर खासदार बळवंत वानखेडेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांचा पराभव केल्यानंतर वानखेडेंनी ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्यात। यावेळी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या। दरम्यान राणा मागच्या वेळी आमच्या मतांवर निवडून आल्या होत्या आणि त्यामुळे आमची मतं आता पुन्हा आम्ही घेतली असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। नाही, त्यांनी आमचं अभिनंदन केलं। बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाहीत, त्या पद्धतीनं ते काही बोलले नाहीत। ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राणाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच पाहिलं की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही। आज आमचे खासदार आदरणीय बळवंतदादा वानखेडे यांच्यासोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे, आदरणीय रश्मी वहिनींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो।
आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं, सातत्यानं ते वायफळ बडबड करत गेले आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार बळवंतदादा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत, तर आम्ही आभार मानायला आलो. पुढे भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरवला जाणार आहे. भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडली. जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, तसंच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि या पदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावं चर्चेत होती. मात्र या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं ही नावं मागे पडली. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे आरएसएसच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ असतील असे मानले जात आहे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावाचीही चर्चा आहे. दरम्यान विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. तर विनोद तावडेंना ही मोठी जबाबदारी देशात की राज्यात मिळणार या संबंधीच्या चर्चांना उधाण आलंय. विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. आमरण उपोषणाच्या 4थ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवली आहे. सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करतात. आजचा उपोषणाचा 4था दिवस असून जरांगे पाटील यांचा बीपी कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असून डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येतोय. मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आपल्या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत. आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी लाडीगुडी लावित असते मराठ्याला. गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते ना. एखाद्या असा अंदाज दिसतोय. मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे. तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे. म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं. शक्यता अशी वाटते, अंदाज आहे. त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते. त्यांनी उपोषणाचा 4था दिवस आहे, तर त्या अनुषंगाने त्यांचं जे बीपी, पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बराचसा खालावलेला होता. 84/54 म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती. त्याच्यानंतर परत एकदा आता ब्लड शुगर रक्तातली त्याची बघण्यात आली, तर ती पण 70 झालेली आहे. म्हणजे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे. तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे. बीड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांनी आता बियाणं खरेदीसाठी गर्दी केली. अशात आता व्यापाऱ्यांकडून ठराविक वाहनाचा तोटावडा करून चढ्या दरानं विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. खत मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांना रिकाम्या हातानं परत जावं लागतंय. बीड जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं हजेरी लावल्याने आता पेरणीला वेग आलेला आहे आणि कधी नव्हे ते यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणी केली जाते. त्यामुळे आपण पाहतोय कृषी दुकान आहेत आणि या दुकानावरती अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणात बियाणे खरेदीच्या अनुषंगाने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जे बियाणे खरेदी करत असताना यावरती कृषी विभागाने देखील लक्ष ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे हेल्पलाईन नंबर देखील दिला गेलेला आहे.
कुठं जर काही अडचण असेल किंवा एखाद्याची तक्रार असेल तर ऑनलाईन वरून देखील तुम्ही ती तक्रार करण्याची तशी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर व्यापाऱ्यांना काही अडचण असेल तर ती अडचण देखील या ठिकाणी सोडवली जाते। विशेष म्हणजे जी चढ्या भावाने काही ठिकाणी जी बियाणाची विक्री केली जाते त्या अनुषंगाने देखील मोठी पथकं देखील नियुक्त केली गेली आणि अशा पद्धतीची बोगसगिरी आहे ती देखील थांबवली जाते। विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर यावर्षी कापसाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। का तर इथं आपण पाहतोय हे शेतकरी आहेत। बाबा कुठलं बियाणं घेण्यासाठी आला तुम्ही? कबड्डी घ्यायची कबड्डी भेटत नाही। कलश कोणती पाहिजे तुम्हाला? कलश कलश पण भेटत नाही का? काय सांगते दुकानदार? नाही म्हणते बंद झाली म्हणते। दुसरी कोणती सांगतायत? राशी नेमकं एकाच बियाण्याची का मागणी केली जाते? इतर बियाणं देखील उपलब्ध आहे ना? माहिती ना ज्या कंपनीचा उताराचा अनुभव आहे आम्हाला तेच मागवतात ना। अच्छा, सोयाबीनचं काय? सोयाबीन कुठली आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगाल? काय नेमकी परिस्थिती आहे, कशा पद्धतीने बियाण्याच्या बाबतीत? बियाण्याच्या बाबतीमध्ये कबड्डी आणि 7067 यूएसची ह्या आणि अशा काही ज्या बॅगा ज्या जास्त उतारा देतात अशा बॅगा शॉर्टेज केलेलं आहे। आता हे शॉर्टेज आहे हे कृत्रिम असू शकतं, कारण की माल दाबायचा आणि दाबलेला माल हा दुकानदारांनी चढ्या भावाने विकायचा। म्हणजे काही बॅगा 864च्या बॅगा ह्या मोंड्यामध्ये बीडच्या मोंड्यामध्ये एक 1300-1400 रुपयापर्यंत विकल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये कृषी विभाग कारवाई करत नाही? कृषी विभागाला याच्या आधी निवेदन दिले, कृषी विभागाला आम्ही फोन केले, त्यांना सांगितलं, पण कृषी विभाग आणि दुकानदार यांची मिलीभगत आहे की काय असा संशय शेतकरी। कृषी मंत्री देखील बीड जिल्ह्याचे आहेत, त्यांना काय सांगणं आहे एकंदरीत या संदर्भात? कृषी मंत्र्याला एवढीच विनंती की बाबा आता शेतकऱ्याचं जे बियाणं आहे बियाणाचा काळा बाजार झालाय, पण आता युरिया इतर खतं हे पुढे शेतकऱ्याला तर लागणारच, हा तरी काळा बाजार होऊ नये आणि शेतकऱ्याला जे शेती आवश्यक जे गरजा आहेत बियाणं आणि खतं हे तरी ज्या किमतीमध्ये आहेत त्या किमतीमध्ये मिळावे। कॅमेरामन जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। त्यामुळे अपेक्षित आहे की हा पाऊस जोर धरण्याच्या अगोदर जी बियाण्यांची समस्या आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली ती लवकरात लवकर सुटावी, अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा संयम हा सुटू शकतो। पुढे पाहूया, दौंड नगरपालिकेकडून पाण्याचा निचरा होण्याकरता केलेली ड्रेनेज सिस्टम बंद पडल्यानं दौंड शहरामध्ये पाणी निचरा होण्यासाठी मार्ग नाही आणि त्यामुळे पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे। दरम्यान नवीन नवरीच्या घरासमोर पाणी साचल्यानं नवरीला उचलून पाण्यातून घेऊन जाण्याची वेळ नवरीच्या कुटुंबियांवर आली आणि यावेळी कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात आला। आता बातमी कोकणातनं पहिल्याच पावसात रत्नागिरीमधील मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याची चाळण झाली आहे। काँक्रिटीकरण न झालेल्या ठिकाणी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर अनेक ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलंय। सुरुवातीच्या पावसातच महामार्गाची जर ही दुरावस्था असेल तर पुढील 4 महिन्यात रस्त्याची काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी। कोकणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातला मुंबई गोवा महामार्गाचा काही भाग जो आहे हा होणं अजूनही बाकी आहे। सध्या तळेकांटे ते वाकेडपर्यंत जो टप्पा आहे या टप्प्यातलं काम होणं अजूनही बाकी आहे। आता सध्या आपण उक्षी या गावाजवळ आहोत। नॅशनल हायवेची अवस्था कशा पद्धतीने दयनीय झाली हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। पावसाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतंय। त्याच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर इकडे कॉन्क्रिटीकरणाचा रोड देखील झालेला आहे आणि इथून पुढे रोड होणं बाकी आहे आणि इथे हा खड्डा पडला। हा पावसाळ्यापूर्वी भरणं किंवा इथं उपाययोजना करणं हे ठेकेदाराचं काम होतं, मात्र या ठिकाणी तसं झालेलं दिसत नाहीये आणि याकडे स्थानिक प्रशासन असेल, नॅशनल हायवे प्राधिकरण असेल यांचं देखील लक्ष नसल्याचं चित्र आता या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे। एकंदरीतच पाहिलं तर या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॉन्क्रिटीकरण जे आहे ते इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे, याच्या पुढचं कॉन्क्रिटीकरण होणं बाकी आहे। परंतु हा रोड जर वाहतुकीसाठी ठेवलेला आहे तर मग त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं असताना ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी केली गेलेली नसल्यामुळे या ठिकाणी तर अपघात देखील झालेले आहेत, किरकोळ जखमी देखील झालेले आहेत। मात्र असं असताना प्रशासन झोपेत आहे का असा प्रश्न आता वाहन चालक विचारतात। एकंदरीतच बघितलं तर या खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे।
सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.